Hello students, in the last lecture we completed the methods of preparation for the alkyl halides from alcohol and hydrocarbon. Now in this lecture we will start with the next method of preparation, that is halogen exchange. Halogen exchange means what? Replacement of one halogen by another halogen is named as halogen exchange. What do you mean by halogen exchange? Replacement of one halogen by another halogen. In this method, we only prepare alkyl iodide and alkyl fluoride by the two main reactions. These names are Finkelstein reaction and the Schwarz reaction. There are two reactions in this method. First is Finkelstein reaction and second is Schwarz reaction. From this, first we will start with the Finkelstein reaction. Finkelstein reaction is mainly used for the preparation of the alkyl iodide. अल्किल आयोडाइडच्या प्रिपरेशन साठी मेनली आपण फिंकल्स्टीन रिएक्शन यूज करतो. तर काय करायचं, फक्त आयोडाइड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आयोडाइड प्रिपेअर करायचं आहे म्हणजे काय, कशाचं, अल्किल आयोडाइड प्रिपेअर करायचं. तर अल्किल क्लोराइड मधला किंवा अल्किल ब्रोमाइड मधला ब्रोमीन किंवा अल्किल क्लोराइड मधला क्लोरीन आपण रिप्लेस करायचं आहे आयोडीनने या मेथड मध्ये. तर जनरल रिएक्शन आपण बघूया या मेथड साठीची. काय असणार आहे जनरल रिएक्शन? RX म्हणजे काय असणार आहे, इथं X म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमीन असणार आहे. तो आपण कशाबरोबर रिएक्ट करणार आहे, सोडियम आयोडाइड बरोबर. हा जर आपण सोडियम आयोडाइड बरोबर रिएक्ट केला तर इथला जो क्लोरीन किंवा ब्रोमीन आहे तो काय होणार आहे, आयोडीननी रिप्लेस होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, RI. म्हणजे हे काय झालं आपलं अल्किल आयोडाइड आणि सोडियम सॉल्ट ऑफ दिस. म्हणजे याचा जो हा Na आणि हा X म्हणजे हा क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन, याचा काय होणार आहे, सोडियम सॉल्ट प्रिपेअर होणार आहे. आणि ही जी रिएक्शन आहे आपली, ही जी रिएक्शन आहे ती कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन सोल्युशन और मिथेनॉल. ऍसिटोन सोल्युशन किंवा मिथेनॉलच्या सोल्युशन मध्ये ही रिएक्शन केली जाते. इथं काय, हा RX म्हणजे काय असणार आहे आपला, हा अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड असणार आहे आणि हा अल्किल आपला अल्किल आयोडाइड प्रिपेअर होणार आहे त्यापासून. म्हणजे इथं आपण काय करतो, एक्सचेंज ऑफ हॅलोजन. क्लोरीन किंवा ब्रोमीनच्या जागी आपण काय आयोडीन रिप्लेस करतो. म्हणूनच या रिएक्शनला काय म्हणतो आपण, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आणि त्यातली ही कुठली मेन रिएक्शन आहे, फिंकल्स्टीन रिएक्शन. Finkelstein reaction is used for the preparation of the alkyl iodide, and in this method acetone or methanol solution is used to precipitate this sodium salt or to separate out this sodium salt. Acetone आणि मिथेनॉलचा यूज काय होतो इथं, तर हा जो सोडियम सॉल्ट आहे तो आपल्याला फिल्ट्रेट करून सेपरेट आउट करता येतो या सोल्युशन मुळे. हा ऍसिटोन किंवा मिथेनॉलचा आपण यूज करू शकतो इथं. तर आपण यासाठीची एक्झाम्पल बघूया काही. आता हा आरच्या जागी मी इथं काय घेते, मिथिल ग्रुप घेते, मिथिल क्लोराइड. त्यामध्ये आपण सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ मिथेनॉल, रिएक्शन काय होणार आहे बघा, हा क्लोरीन या आयोडीनने रिप्लेस होणार आहे. म्हणजे काय फॉर्म होणार आहे, CH3I आणि सोडियम सॉल्ट ऑफ क्लोराइड फॉर्म होणार आहे. तो काय करू शकतो आपण इझिली, प्रेसिपिटेट मिळणार आहे त्यामुळे हा फिल्ट्रेट करून आपण हे सेपरेट करू शकतो. तर नेम काय असणार आहे इथं, CH3Cl. म्हणजे काय आययुपीएसी नेम काय असणार आहे, क्लोरोमिथेन. आणि काय हा काय आहे, आयोडोमिथेन प्रिपेअर झालं. तर ही काय आहे, फिंकल्स्टीन रिएक्शन साठीची जनरल रिएक्शन आहे. आता या क्लोरीनच्या जागी आपण काय करू शकतो, दुसरं एखादा एक्झाम्पल घेतला आपण सपोज, तर काय घेऊया दुसरं एक्झाम्पल, इथे यूज ऑफ ब्रोमीन घेतलं तर CH3 इथिल ब्रोमाइड घ्यायचं आपल्याला, CH3CH2 Br
टू काय फॉर्म होणार आहे, हा Br या आयोडीननी रिप्लेस होणार आहे, CH3 CH2 R प्लस प्रेसिपिटेट कुठला मिळणार आहे, सोडियम ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड प्रेसिपिटेट आपल्याला मिळणार आहे. नाव काय असणार आहे बघा, ब्रोमो किती कार्बन आहेत 1 and 2, मग नाव काय असणार आहे याचं, ब्रोमो इथेन, ब्रोमो इथेन. आणि काय असणार आहे हा, आयोडो इथेन. ब्रोमो इथेन पासून आपल्याला काय मिळणार आहे, आयोडो इथेन मिळणार आहे. तर एक्झाम मध्ये तुम्हाला यावर काय कुठल्या टाइपचा क्वेश्चन विचारू शकतात, तर राईट नोट ऑन फिंकल्स्टीन रिएक्शन. फिंकल्स्टीन रिएक्शन वर तुम्हाला काय करायचे, नोट लिहायचे. तर काय करायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायचंय. तुम्हाला पहिल्यांदा फिंकल्स्टीन रिएक्शनचं स्टेटमेंट म्हणजे काय काय आपण प्रिपेअर करतो यामध्ये ते लिहायचंय. आणि नंतर काय करायचं, जनरल रिएक्शन लिहायचे आणि त्यासाठीची एक्झाम्पल लिहायचे. जर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं राईट अ नोट ऑन फिंकल्स्टीन रिएक्शन. दुसरी नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आपली कुठली, नेम रिएक्शन कुठली आहे, स्वार्ट्स रिएक्शन. सेकंड रिएक्शन आहे ही हॅलोजन एक्सचेंज मधली स्वार्ट्स रिएक्शन. स्वार्ट्स रिएक्शन मेनली कशासाठी यूज केली जाते, प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड. अल्किल फ्लोराइडच्या प्रिपरेशन साठी आपण स्वार्ट्स रिएक्शन यूज करतो. स्वार्ट्स रिएक्शन मध्ये काय होतं, आता आपण काय केलं, फिंकल्स्टीन रिएक्शन मध्ये आपण काय प्रिपेअर केला, अल्किल आयोडाइड. तसं स्वार्ट्स रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किल फ्लोराइड प्रिपेअर करायचे. स्वार्ट्स रिएक्शन इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द अल्किल फ्लोराइड. अल्किल फ्लोराइडच्या प्रिपरेशन साठी आपण स्वार्ट्स रिएक्शन यूज करतो. तर काय करायचंय, जनरल रिएक्शन काय असणार आहे यासाठीची, जेव्हा आपण RX म्हणजे काय, इथं पण काय असणार आहे, क्लोरीन किंवा ब्रोमीन, क्लोरीन किंवा ब्रोमीन. जेव्हा आपण कुठल्याही मेटल फ्लोराइड बरोबर रिएक्ट करतो, कुठल्याही मेटल फ्लोराइड बरोबर जर आपण अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड रिएक्ट केला, मेटल फ्लोराइड म्हणजे कुठले कुठले मेटल फ्लोराइड, आता फॉर एक्झाम्पल AgF असेल, AgF, Hg2F2, Hg2F2 म्हणजे काय, मर्क्युरिक फ्लोराइड असेल, AsF3 आर्सेनिक फ्लोराइड असेल, किंवा अँटीमनी फ्लोराइड. अँटीमनी फ्लोराइड हे जे फ्लोराइड आहेत त्यांची रिएक्शन जर आपण अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड बरोबर केली तर हा जो फ्लोरीन आहे तो रिप्लेस होतो, हॅलोजन एक्सचेंज केला जातो. आता इथं मी सिल्वर फ्लोराइड घेते, RX प्लस AgF. जेव्हा हे हीट केलं जातं त्यावेळी काय फॉर्म होतं, RF म्हणजे अल्किल फ्लोराइड आणि हा काय होतो AgX, सिल्वर सॉल्ट प्रेसिपिटेट होतो, सिल्वर सॉल्ट मिळतो प्रेसिपिटेट. हे काय जनरल रिएक्शन झाली. तर नेक्स्ट म्हणजे काय, क्लोरीन किंवा ब्रोमीन, त्यापासून आपल्याला काय मिळतो, अल्किल फ्लोराइड आणि हा सिल्वर सॉल्ट प्रेसिपिटेट झाला. इथं आपण कुठलाही मेटल फ्लोराइड यूज करू शकतो, Hg2F2 यूज करू शकतो, AsF3 यूज करू शकतो किंवा SbF3. हे सगळे मेटल फ्लोराइड, कुठलाही मेटल फ्लोराइड आपण या रिएक्शन साठी यूज करू शकतो. जनरल रिएक्शन मग आपण एखादं एक्झाम्पल घेऊयाचं, ही जनरल रिएक्शन आपण बघितलेली आहे. आता एक्झाम्पल बघू. CH3Cl क्लोरीन घेते तर मी मिथिल क्लोराइड, त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतोय, सिल्वर फ्लोराइड. हीट केली, हीट दिली याला तर काय फॉर्म होणार आहे, हा जो क्लोरीन आहे तो या क्लोरीननी रिप्लेस होणार आहे, CH3F आणि प्रेसिपिटेट ऑफ AgCl, सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइडचा प्रेसिपिटेट मिळणार आहे. आता नाव काय असणार आहे याचं, क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन आणि हे काय असणार आहे, फ्लोरोमिथेन. अल्किल फ्लोराइडच्या प्रिपरेशन साठीची ही एकच रिएक्शन फक्त तुमच्या सिलेबस मध्ये, नेम रिएक्शन, त्याचं नाव काय आहे, स्वार्ट्स रिएक्शन. तर या दोन रिएक्शन आपण हॅलोजन एक्सचेंज साठीच्या दोन रिएक्शन बघितले. कुठल्या कुठल्या, फिंकल्स्टीन रिएक्शन अँड स्वार्ट्स रिएक्शन. त्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात,
राईट अ नोट ऑन फिंकल्स्टीन रिएक्शन और राईट अ नोट ऑन स्वार्ट्स रिएक्शन. त्यामध्ये काय तुम्हाला करायचं, पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायचं रिएक्शन साठीचं, त्यानंतर जनरल रिएक्शन लिहायचे आणि त्यानंतर एक्झाम्पल लिहायचे आणि ॲरोवरच्या कंडिशन या महत्वाच्या आहेत. जर फिंकल्स्टीन रिएक्शन मध्ये आपण काय करतो, अल्किल आयोडाइड प्रिपेअर करतो आणि स्वार्ट्स रिएक्शन मध्ये आपण काय करतोय, अल्किल फ्लोराइड प्रिपेअर करतोय. ही झाली आपली थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन इथं संपलेली आहे. कुठली, हॅलोजन एक्सचेंज. देन नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन तुमची कुठली आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रोफाइल्स. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे काय ते बघितलेलं आहे. काय असतात इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे काय, इलेक्ट्रोफाइल्स Electrophiles are nothing but electron deficient species which can accept electron pair from substrate. Electrophiles कसे असतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतात. त्यामुळे त्या काय करतात, इलेक्ट्रॉन रिच जिथे स्पेसिस असते त्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. मग इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. त्यामध्ये कुठल्या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स असतात. हे तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये इलेक्ट्रोफाइल्स ची कन्सेप्ट शिकलेला आहे. तर आता आपल्याला काय बघायचंय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कशासाठी यूज केलं जातं, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन साठी आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कशासाठी यूज करतो, मेनली अरिल हॅलाइडच्या प्रिपरेशन साठी आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन यूज करतो. अरिल हॅलाइडच्या प्रिपरेशन साठी जर आपण कुठलाही एरोमॅटिक कंपाऊंड जर आपण रिएक्शन केली एरोमॅटिक कंपाऊंडची एखादा हॅलोजन बरोबर, फॉर एक्झाम्पल इथं मी बेन्झीन घेते, बेन्झीनची रिएक्शन आपण Br2 किंवा इथं आपण क्लोरीन पण घेऊ शकतो, किंवा ब्रोमीन घेऊ शकतो. याची रिएक्शन जर आपण बेन्झीन बरोबर केली, ही रिएक्शन कशी होते, डार्क म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होते. लेविस ऍसिड म्हणजे कुठले असतात, फॉर एक्झाम्पल FeCl3, AlCl3, FeBr3 यांच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होते. डार्क म्हणजे कंडिशन काय रिएक्शन साठीची, इन अ डार्क अँड रूम टेम्परेचर. म्हणजे इथं समजा मी आता Fe घेतलं, डार्क अँड रूम टेम्परेचर, तर काय होणार आहे, इथं एक हायड्रोजन असणार आहे. तो हायड्रोजन काय होतो, यातला एक ब्रोमीन काय ऍज अ इलेक्ट्रोफाइल ऍक्ट करतो आणि हा हायड्रोजन त्या ब्रोमीनने रिप्लेस होतो आणि हायड्रोजन आणि ब्रोमीन यांचं मिळून काय तयार होणार आहे, HBr. हे काय झालं इथं, Br प्लस हा हायड्रोजन आणि यातला एक ब्रोमीन यांचं मिळून HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड. हा बाय प्रोडक्ट आहे रिएक्शनचा. याचं नाव काय असणार, याचं नाव काय, हा आपला काय बेन्झीन आणि हा काय ब्रोमोबेन्झीन. आता हा Br2 आहे, त्यामध्ये काय असणार आहे, Br2 आपण जर यातला एक Br हा काय असणार आहे, डेल्टा पॉझिटिव्ह असणार आहे आणि यातला एक Br काय असणार, डेल्टा निगेटिव्ह. डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार आहे, तो इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि हा जो ही आपली बेन्झीन रिंग आहे त्याच्या भोवती काय हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, तिकडे इलेक्ट्रॉन सगळे असणार आहेत. त्यामुळे हा जो ब्रोमीन आहे ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो काय करणार आहे, इथला हायड्रोजन आपल्याकडे हा हायड्रोजनला रिप्लेस करणार आहे आणि इथं ब्रोमोबेन्झीन फॉर्म होणार आहे. हे झालं, या रिएक्शनला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण त्या टाइप मध्ये बघूया. आपण प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड बघतो,
प्रिपरेशन ऑफ अरिल ब्रोमाइड आता आपण बघितलेलं आहे. तिथंच आपण काय करूया, आता आपण बेन्झीन घेतलं त्या जागी जर आपण टोलिन घेतलं, CH हे काय आहे टोलिन, Br2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आयनच्या प्रेझेन्स मध्ये डार्क अँड रूम टेम्परेचर. आता हा टोलिन कसा आहे आर्थो पॅरा डायरेक्ट रिएक्टिव्ह नेचर कसा आहे तो आर्थो पॅरा, त्यामुळे हा ब्रोमीन एक काय होणार आहे आर्थो पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होणार आहे आणि एकदा काय होणार आहे पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होणार आहे. म्हणजे फॉर्म काय होतो बघा, CH3Br प्लस CH3Br आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे HBr. आता यातला जो पॅरा डायरेक्ट किंवा पॅरा ब्रोमोबेन्झीन आहे तो काय असतो मेजर असतो आणि आर्थो ब्रोमो कसा असणार आहे मायनर असणार आहे. ही जनरल रिएक्शन आहे प्रिपरेशन. ही कशी ही स्पेसिफिक रिएक्शन बघतोय आपण. टोलिन बरोबर काय केलंय ब्रोमीन रिएक्ट केलंय, त्यामुळे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. कुठला आर्थो ब्रोमोटोलिन अँड पॅरा ब्रोमोटोलिन. त्यातला जो पॅरा ब्रोमो आहे तो काय असणार आहे मेजर प्रोडक्ट आहे आणि आर्थो ब्रोमो काय मायनर प्रोडक्ट आहे या रिएक्शन साठीचा. हे झालं प्रिपरेशन ऑफ आपण अरिल ब्रोमाइड बघितलं. त्याच पद्धतीने आपण अरिल क्लोराइड प्रिपेअर करू शकतो. अरिल क्लोराइड मध्ये काय करणार आहे आपण फक्त हा रिएजंट काय करणार आहे इथं जो Br2 यूज केला त्याच्या जागी आपण Cl2 यूज करू शकतो आणि ह्याच पद्धतीने दोन प्रोडक्ट मिळतात. कुठले कुठले आर्थो क्लोरोटोलिन अँड पॅरा क्लोरोटोलिन किंवा आपण त्याला IUPAC मध्ये काय 2 and 2 ब्रोमोटोलिन अँड 4 ब्रोमोटोलिन अशी नावं देऊ शकतो आणि तसे आपल्याला प्रोडक्ट मिळतात. क्लोरीन मध्ये पण याच पद्धतीनं 2 क्लोरोटोलिन अँड 4 क्लोरोटोलिन असे दोन प्रोडक्ट मिळू शकतात. तर अरिल क्लोराइड आणि अरिल ब्रोमाइड प्रिपेअर करू शकतो. जर आपण अरिल फ्लोराइड जर प्रिपेअर करायचे म्हटले या मेथडनी तर ते आपल्याला प्रिपेअर करता येत नाही बिकॉज ऑफ हाय रिएक्टिव्हिटी ऑफ फ्लोरीन. फ्लोरीनच्या हाय रिएक्टिव्हिटीमुळे आपल्याला अरिल फ्लोराइड प्रिपेअर करता येत नाही. आता नेक्स्ट आहे आपलं प्रिपरेशन ऑफ अरिल आयोडाइड. अरिल आयोडाइडचं जर आपल्याला प्रिपरेशन करायचं झालं, फॉर एक्झाम्पल मी बेन्झीनचे एक्झाम्पल घेते इथं. बेन्झीन आता जी रिएक्शन आपण I2 बरोबर करणार आहे बेन्झीनची, तर काय होतं हा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होणार आहे आयोडीननी प्लस इथे फॉर्म काय होणार आहे HI. पण हा HI जो आहे HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड आहे. आयोडाइड आहे तो काय आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. कसला एजंट आहे रिड्युसिंग एजंट आणि हा रिड्युसिंग एजंट असल्यामुळं ही रिएक्शन काय होते हा HI पुन्हा ह्या आयोडीन बरोबर रिएक्ट होऊन पुन्हा रिएक्शन काय होते रिव्हर्सिबल रिएक्शन होते. रिएक्शन काय होते रिव्हर्स. जर आपण ही रिएक्शन प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड करतोय त्यावेळी रिएक्शन काय होते ड्यू टू रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ दिस हायड्रोजन आयोडाइड ही रिएक्शन काय होते रिव्हर्सिबल रिएक्शन होते. आणि जर ही रिव्हर्सिबिलिटी जर आपल्याला रिव्हर्सिबिलिटी नको असेल रिएक्शन मध्ये तर आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इथं यूज करावे लागतात. तर कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो इथं HgO म्हणजे काय मर्क्युरिक ऑक्साइड HiO3 HNO3 नायट्रिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड यासारखे ऍसिड यूज करून आपण या रिएक्शनची रिव्हर्सिबिलिटी टाळू शकतो. म्हणजे इरिव्हर्सिबल रिएक्शन आपण करू शकतो. जरी इथं एरो वरती आपण HNO3 घेतला तर ही रिएक्शन काय होते फॉरवर्ड रिएक्शन होते म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन होत नाही. या पद्धतीने म्हणजे अरिल आयोडाइडच्या प्रिपरेशन साठी आपल्याला रिड्युसिंग एजंट हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करत असल्यामुळे आपल्याला इथं ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावा लागतो. कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट मर्क्युरिक
ऑक्साईड HiO3 किंवा HNO3 यासारखे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो. तर आपण इथं आता आजच्या लेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितलेल्या आहेत. फिंकलस्टेन रिएक्शन, स्वार्ट्स रिएक्शन, त्या कुठल्या कशासाठी यूज करतो आपण, हॅलोजन एक्सचेंज साठी. आणि नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आपण कुठली बघितलेली आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मेनली कशासाठी यूज होते, प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइडचा प्रिपेअर करण्यासाठी आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन यूज करतोय. तर या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपल्या इथे संपलेले आहेत. आपण कुठल्या कुठल्या अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी 4 मेथड बघितलेल्या आहेत प्रिपरेशनच्या. त्यातली फर्स्ट कुठली होती, फ्रॉम अल्कोहोल. नेक्स्ट कुठली होती, फ्रॉम हायड्रोकार्बन. थर्ड होती फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज. अँड नेक्स्ट इज फ्रॉम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो इथं आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपलेल्या आहेत. 4 मेथड ऑफ प्रिपरेशन इथं संपलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत अल्किल हॅलाइडच्या, त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट